पहली गेंद थोड़ा रुक कर आई और एक परफेक्ट लेग कटर विवेक शेलार, जिनके बारे में हमारे साथियों ने कहा कि ऑस्ट्रेलियन टीम जब आई थी तो उन्होंने नेट्स में बॉलिंग भी की, और ये तरीका होता है अपने क्रिकेट को आगे ले जाने का, अपने क्रिकेट को पुख्ता बनाने का। और विवेक शेलार बहुत रिदमिक गेंदबाज, धीमी गेंद दी और यहां पर हुक करने का प्रयास, और क्या छलांग लगा दी है। व्हाट अ कैच। मोहम्मद जिशान, जिसने छोड़े हैं एयर इंडिया कालिना सांता क्रूज के मैदान पर अपने निशान। भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना। What a catch by Mohammad Zishan. Yes, by the time we take that review and the decision, we have with us Akarshit Gomel, Ranji Trophy cricketer. And as it is said, you may or may not play for India, but playing for Mumbai Ranji Trophy is the most difficult thing. Akarshit, thank you. आप आए हमारे साथ। आपकी भी शुरुआत हुई रहेगी टेनिस बॉल क्रिकेट से, तो उस कहानी के बारे में बताएं कि कब आपने टेनिस बॉल क्रिकेट खेला और टेनिस बॉल क्रिकेट का आपके क्रिकेट में कितना बड़ा योगदान है। टू बी वेरी ऑनेस्ट, टेनिस बॉल क्रिकेट और रबर बॉल क्रिकेट बेसिकली काफ़ी हेल्प करता है हमारे क्रिकेट में। और मेरा इतना ज़्यादा एक्सपीरियंस नहीं है टेनिस बॉल क्रिकेट में, बट स्कूल में हम खेलते थे काफ़ी ज़्यादा, और बिल्डिंग में तो डेफिनेटली बचपन में एटलीस्ट 10 साल खेला है हमने। और अभी भी जब भी मौका मिलता है मानसून के टाइम पे, इवन प्रैक्टिस के टाइम पे हम लोग टेनिस बॉल का यूज़ डेफिनेटली यूज़ करते हैं, बिकॉज टेनिस बॉल के साथ खेलने में काफ़ी अलग अलग चीज़ें हमको सीखने मिलती है बेसिकली। तो बाउंस, स्विंग, everything. So ultimately tennis ball cricket really helps us in our own cricket abilities. Yes, sir. आकर्षित, one final question. आप मुंबई के लिए खेले हैं, टाटा स्पोर्ट्स क्लब के लिए खेलते हैं, जो कॉर्पोरेट क्रिकेट में वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस क्लब्स हैं। यहाँ पे जो क्रिकेटर्स आए हैं उनको एक एडवाइस आप क्या देना चाहेंगे? हाउ कैन दे क्लाइंब द लैडर एंड गो अहेड? First of all, discipline is very important, and after that, hard work is very important. And whatever may the result they achieve, it is just that everybody needs to improve their skill set and just give their 100%. And ultimately, it is all about the love of the game. And in the end, you have to enjoy whatever you are doing. So if you enjoy, if you put on the hours that is needed, I think that much is enough. येस, ॲब्सोल्युटली. द आकर्षित गोमेल, ज्यांनी मुंबईला रणजी ट्रॉफीमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे, टाटा स्पोर्ट्स क्लबसाठी खेळतात, ते आपल्या क्रिकेटर्सना सांगतायत डिसिप्लिन, हार्डवर्क आणि गेम एन्जॉय करत राहा. थँक्यू सो मच आकर्षित. प्लेजर टॉकिंग टू अँड ऑल द बेस्ट. ओवर टू यू इन द कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. तो पहले विकेट का यहाँ पर पतन होता हुआ नदीम धनौरी, इनको मैच में आउट घोषित कर दिया गया। एक अपरकट लगाने का प्रयास कर रहे थे और आसान कैच दे दिया, और यहाँ पर पहली सफलता शौर्य हर्षित टीम को मिलती हुई। नदीम धनौरी का कांटा दूर करते हुए विवेक शेलार किस तरह ये गेंद की लाइन से अपने आप को अलग किया, अपरकट लगाने गए सहवाग की तरह, लेकिन वहाँ पर दायरे के अंदर संदीप पाटिल ने उस कैच को लपक लिया और आउट हो गए धनौरी। भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जरा छेडू सर, पहिला धक्का देण्यात विवेक शेलार यशस्वी झाले. मागील मॅचमध्ये देखील ज्यावेळेला ते पहिल्या ओव्हरमध्ये आले होते पॉवर प्लेच्या, त्यांनी त्यावेळेला केवळ 4 धावा दिल्या होत्या, परंतु विकेट नव्हती आली. आणि याही मॅचची सुरुवात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आणि दबाव सुरुवातीलाच विकेट घेतल्यामुळे स्वाभाविकपणे या ठिकाणी उमेश इलेव्हनवर पाहायला मिळतोय. परंतु त्यांची टीम जर पाहिलं तर आज खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आले. आणि महिपाल चावडा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, दीपू लेप्टीच्या क्या बात आहे, गणेश देठेसाठी देखील खूप सारे बॅनर्स या ठिकाणी घेऊन आले त्याचे समर्थक. बँड्राचा किंग आणि बँड्राची शान, क्या बात है. मुंबई एक्सप्रेस, बहुत बढ़िया पोस्टर्स और बैनर्स
विवेक की गेंद इस बार तान दिया, एक और विकेट का पतन होना तय है। शौर्य हर्षित 11 को मिलती हुई एक और बड़ी कामयाबी, और यहां पर 0 पर आउट होकर वापस लौटे महिपाल चावड़ा। ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही जिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जरा छेडू जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर मागील चेंडू जर पाहिला सर, मागील बॉल त्यांनी लेनच्या बॅक ऑफ द लेन टाकला, तिकडनं आउटस्विंग बाहेर जाणारा चेंडू होता, त्याला मात्र पॉईंटच्या दिशेने खेळताना विकेट आली. आणि यावेळेला जर पाहिलं तर बॉल लेंथवरचा होता आणि तो मात्र किंचितसा आतमध्ये वळणारा होता. ही दोन चेंडू दोन वेगळ्या धाटणीचे टाकले आणि पर्यायाने विवेक शेलार यांना यश मिळताना पाहायला मिळत आहे. पहिल्याच षटकात 2 हादरे दिलेत विवेक शेलार. का या खेळाडूच्या नावाची चर्चा असते आणि खूप मोठ्या संख्येने फॅन फॉलोअर्स या खेळाडूचं देखील आहे, दाखवून देत आहेत. परंतु इकडे उमेश 11 क्रिकेट पंडितला कमबॅक करावं लागेल. देखिए यहाँ पर बैटिंग ऑर्डर चेंज क्यों किया गया? प्रीतम परब एस्टैब्लिश्ड ओपनिंग बैटर है और उसका ओपनिंग में नहीं आना एक बड़ा नुकसान यहाँ पर क्रिकेट पंडित उमेश 11 का मैं साफ देख रहा हूँ. विवेक शेलार के सामने अब तैयार होते हुए प्रीतम परब, टैप करते हुए खेला. विवेक की गेंदें बहुत अच्छा अतड़ियों तक आती हुई, लेकिन इस बार थोड़ा सा चैनल के बाहर रही थी और 1 रन पूरा करने में कामयाब रहे थे. विवेक शेलार का एक बहुत ही बढ़िया ओवर कहा जाएगा, क्योंकि इस ओवर में हमने देखा 2 बल्लेबाज आउट हुए, दोनों 0 पर आउट हुए. नदीम धनौरी वहां पर 0 पर और महिपाल चावड़ा 0 पर. टीम का स्कोर 2, विकेट गिरे हैं 2 for 2. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी सध्याच्या घडलं जर पाहिलं तर शौर्य हर्षित संघासाठी, कारण 2 महत्वाचे विकेट येणं ही खूप महत्वाची बाब आहे. परंतु आता दीपू लेफ्टी हरप्रीत सिंग दीपू आणि प्रीतम परब मुंबईकर आहेत आणि गेली कित्येक वर्ष म्हणजे 15-1 वर्ष तर उच्च दर्जाचं क्रिकेट, सलामीवीराची भूमिका, डावाला आकार देण्याची आणि सुप्रीमोमध्ये काय आणि कशा प्रकारची बॅटिंग केली पाहिजे प्रीतम परब यांना बरोबर माहिती आहे. त्यामुळे आता त्यांची भूमिका सर इथून पुढे खूप महत्त्वाची असणार आहे, कारण मॅच 8 ओव्हरची आहे. पहिली ओव्हर झाली आहे, 2 विकेट माघारी परतल्यात आणि 2 धावा झाल्या आहेत. परंतु तरी देखील जसं आपण विचार केला, जरी 65 नाही झाल्या तरी 60-55चा धावसंख्या देखील चांगली होऊ शकते. राहुल सोलकर आणि कंपनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या परिस्थितीमध्ये. शौर्य हर्षित आणि दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहू शकता उमेश 11 क्रिकेट पंडित. इमरोज खान पीएनटी कॉलोनी एंड से बॉलिंग करेंगे. और प्रीतम परब का जहाँ तक सवाल है, 15 मैचेस खेले हैं सुप्रीमो ट्रॉफी में, 102 गेंदों में 131 रन, ये उनका प्रदर्शन रहा है और ये मैच में अच्छा खेलना होगा. 2 for 2 नए ओवर की शुरुआत. इमरोज की गेंद इस बार कलाइयों से फ्लिक कर दिया है, 1 रन को पूरा किया और दूसरे के लिए मौका बना और उसे भी पूरा किया. ये प्रीतम की खास बात है, जिस तरह मधुमक्खी अपने छत्ते में शहद को इकट्ठा करती है, उस तरह वो रनों को इकट्ठा करते हैं. अक्यूमुलेटिंग रन्स इज एन आर्ट, और एक वेट एंड वॉच वाला क्रिकेट जो 8 ओवर में चाहिए, प्रीतम इज द राइट फिट एज एन ओपनर. नक्कीच तुम्हाला गॅप शोधावे लागतील, प्रतिस्पर्धी संघाची व्यूहरचना पाहावी लागेल आणि त्यानुसार सिंगल डबल्स देखील या मैदानात खूप महत्त्वाचे आहेत सर. इमरोज की गेंद इस बार स्विच हिट लगाने का प्रयास. अब ये बिल्कुल गैर जिम्मेदाराना शॉट था. पावर प्ले है मैं समझता हूं, लेकिन अपना विकेट बचा कर रखना ये बहुत ज़रूरी है, क्योंकि संकट के समय में क्रिकेट में अपना विकेट और जेब में पड़े हुए पैसे यही काम में आते हैं. स्कोर 5 for 2. सर इकडे दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाकण्याचा प्रयत्न पहा, चाहते आनंद घेत आहेत आणि आमचे कॅमेरामन त्यांना देखील टिपण्याचा सुप्रीमो स्पर्धा वर्षातून एकदा येणारा हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी. आणि इकडे दुहेरी दोघांनी चांगली कामगिरी इकडे करावी लागणार आहे, कारण ज्या पद्धतीने इमरोजने मागील मॅचमध्ये गोलंदाजी केली होती, सामनावीराचे पुरस्काराचे मानकरी ठरले होते आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे देखील व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीचं आहे. त्यामुळे सांभाळून या ठिकाणी बॅटिंग देखील होणं गरजेचं आहे. पाहूया कशी होईल ती येणाऱ्या कालावधीत. इस बार थोड़ी सी लापरवाही और 1 को 2 में तब्दील कर दिया. देखिए, जब रन चाहिए तो चाहिए, रन की
ज़रूरत रन ही पूरा कर सकता है, पैसा ही पैसे की ज़रूरत को पूरा करता है, रन ही रन की ज़रूरत को पूरा करते हैं। और ये हमारे मुख्य मंच का दृश्य बताया जा रहा है जहाँ पर हमारे तमाम मेहमानों को दिखाया जा रहा है। सभी ने सुप्रीमो ट्रॉफी का आनंद लिया। जो जगह से देखने मिला, इमरोज खान, ओ क्या गेंद दी, स्नॉटर, अनप्लेएबल बॉल। इमरोज खान आज के दिन अपनी गेंदबाजी बल्लेबाजी दोनों से सुर्खियों में रहे हैं। पहले मैच में जो बल्लेबाजी में वो जो 2 6 थे चंद्रकांत आज के पहले मैच में, वो निर्णायक रहे थे। और इस मैच में देखिए क्या गेंद की है उन्होंने, बल्ले को जागते रहो का आदेश देती हुई चली गई विकेट कीपर के पास। दीपू लेफ्टी, एक और बिल्कुल, अब इसको कहते हैं रिपर, पहले स्नॉटर फिर रिपर, जिपिंग थ्रू द डिफेंस ऑफ द बैटर जिसको अंग्रेजी में कहा जाता है। और इमरोज खान, मानो तो मौज है वरना समस्या रोज है, लेकिन अगर रनों की बचाने की समस्या है तो हमारे पास इमरोज है। जणू काही परीक्षाच पाहतायत फलंदाजांची. आणि पहा ज्या पद्धतीने कालच्या राजेश सोरटी यांची आठवण होते सर, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती. ओ जड़ में की गई गेंद, देखिए तीनों अलग अलग प्रकार की गेंदें। इसके पहले की जो 2 अनप्लेएबल बॉल थी, टप्पा थोड़ा अलग था, लाइन भले एक ही रही थी, लेकिन इमरोज खान हम सबको खुश करने वाला एक ओवर यहाँ पर करते हुए मुख्तलिफ किस्म की गेंदें उन्होंने की और 2 ओवर 8 रन और 2 विकेट। सर ज्या पद्धतीने अलीकडे मर्यादित षटकांचं क्रिकेट आलं, T20 हा क्रीडा प्रकार आला, फलंदाजांचे स्टान्स बदलायला लागले आणि वेगवेगळ्या प्रकारचे फटके आपण IPLच्या माध्यमातून देखील पाहिले. त्याचबरोबरीने फलंदाज आपले स्टान्स बदलू लागले, तर गोलंदाजांना देखील या फटाफट क्रिकेटमध्ये बचावासाठी काहीतरी पाहिजे, म्हणून त्यांच्याकडून आता व्हेरिएशन खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं आणि त्याचे प्रतिबिंब आपल्या या सुप्रीमोमध्ये देखील किंवा टेनिस क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतात सर. नहीं, और ये क्वार्टर फाइनल का मैच है और बहुत गंभीरता के साथ इसको दोनों टीमें खेल रही है। शुरुआत में झटके जरूर लगे, लेकिन दीपू लेफ्टी 6 बॉल 4, प्रीतम परब 3 बॉल 3, इमरोज खान 1 ओवर 5 रन, कोई विकेट नहीं, 2 ओवर 8 रन 2 विकेट, रन रेट 4 प्रति ओवर। लेफ्टी राइटी बैटिंग कॉम्बिनेशन है और विवेक शेलार नए ओवर की पहली गेंद बिल्कुल हवा से बातें करती हुई, जिस तरह हाईवे के ऊपर तेज मर्सिडीज गाड़ी दौड़ती है, बिल्कुल उस तरह फराटे भरती हुई गेंद निकल गई थी वहां विकेट कीपर के पास। एक अच्छी शुरुआत विवेक शेलार द्वारा इस ओवर में भी। कधी आतमध्ये तर कधी बाहेर, दोन्ही पद्धतीचे चेंडूचे वळण ही त्यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य देखील आहे. इस बार जगह पर खड़े रहकर, उन्नत होकर, एड़ियों पर खड़े रहकर खेलने का प्रयास था विवेक शेलार। एक बार फिर से उन्हें चकमा देते हुए, ये बहुत जरूरी है, विवेक शेलार की तालीम यहाँ पर नजर आ रही है। साल भर क्रिकेट खेलते हैं, भिवंडी का ग्रामीण क्रिकेट में उनका एक बहुत बड़ा नाम भी है, शहरी क्रिकेट भी उन्होंने बहुत साल खेला है और अब ऑल इंडिया ओपन क्रिकेट में भी मुतासिर किया है। इस बार तेज गेंद बिल्कुल बॉक्स पर शायद जाकर लगी है, लेग बाय। क्या गेंदबाजी करते हैं, फ्रूट सलाड बॉलिंग। फलों की टोकरी में अलग अलग फल होते हैं, वैसे अलग अलग गेंदे आप कर रहे हैं, लाइन अलग, लेंथ अलग, ट्रैजेक्टरी अलग, गति अलग, टप्पा अलग। तर पहिल्या 2 बॉलला जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर ठेवलं, लेंथवर ठेवलं किंवा थोडंसं पाठीमागे ठेवलं, तिकडनं बॉलला बाहेर काढलं आणि त्याचबरोबर दोन्ही बॉलला उसळी दिली, परंतु हा बॉल थोडासा वेगात आणि अगदी बॉडीच्या दिशेने करताना पाहायला मिळाले. आणि ज्या बॉलसाठी ते रेडीच नव्हते, त्यांना वाटलं की मागील 2 बॉल ज्या पद्धतीने ऑप्शनच्या बाहेर थोडेसे उसळीवाले येतील, परंतु या बॉलवर प्रभावित झाले किंवा ते रेडीच नव्हते. एवढा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. त्यामुळे गोलंदाज हे दोन्ही फलंदाजांची परीक्षाच पाहतायत, परंतु त्या परीक्षेमध्ये फलंदाजांनाही पास व्हावंच लागेल, कारण ही सुप्रीमो आहे टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप. इस बार देखिए गेंद बहुत ज़्यादा घूमी थी और वाइड दी गई, लेकिन कल हमने देखा था इसी तरह प्रथमेश ठाकरे ने गेंदबाजी की थी। चंद्रकांत पहले दिन में आखिरी मुकाबले में 70 का मेरे ख्याल से टारगेट था, कल हमने देखा 49 का था। ये मैच में 49 से लेके 70 के बीच में, जैसा आपने 65 का उल्लेख किया, मेरे ख्याल से 60-65 शुड बी अ वेरी गुड एंड फाइटिंग टोटल।
नक्कीच सर्वांनाच तो कॉन्फिडन्स आला, अरे आपण जरी 50 केले तरी फाईट करू शकतो. हे कालच्या रात्रीच्या शेवटच्या मॅचने आपल्याला दाखवलंय. त्यामुळे तिथपर्यंत तरी म्हणजे त्याच्या पुढे होईल तो बोनस असेल, परंतु तिथपर्यंत जावं लागेल. पैरों के ऊपर आक्रमण था इस बार। अपना बल्ला उठाकर अंपायर को ये सिग्नल देते हुए कि बॉल मेरे बैट पर आई थी, एक रन मिला है। रनों का संघर्ष जारी है, रन बनाने पड़ेंगे क्योंकि रन बनाकर ही आप मैच जीत सकते हैं। फिल्में केवल 3 चीज़ों की वजह से चलती है, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट। और क्रिकेट मैच चलता है 3 चीज़ों से, वो है रन, रन और रन। क्या बात आहे सर. सर एका बाजूला जर पाहिलं तर उमेश इलेव्हनचा या मैदानात चांगला परफॉर्मन्स राहिला आहे, मोठमोठ्या संघाला धक्के दिलेत, परंतु दुसऱ्या बाजूला सुमित ढेकळे आहेत, त्यांचा या स्पर्धेतला रेकॉर्ड चांगला आहे. इस बार बहुत जल्दी हरकत ली और बिल्कुल वजन ट्रांसफर करते हुए उस गेंद को पुल कर दिया था और 1 रन हासिल करते हुए, देखिए लेफ्टी राइटी जोड़ी जो दबाव बनाना चाहिए गेंदबाजों के ऊपर वो बना नहीं पा रही है। लेकिन हम समझ सकते हैं 8 ओवर का मुकाबला है, पहले 4 ओवर में थोड़ा आराम से खेलेंगे, हो सकता है आखिरी 4 में वो हल्ला करेंगे। लेकिन परिस्थितियां इस वक्त शौर्य हर्षित के पक्ष में। 12 पे 2, तीसरा ओवर। बहुत ज्यादा घुमाव था इस बार गेंद का और गेंद भी बावरे की तरह घूमी थी पीछे। 1 रन और विवेक शेलार अपने 2 बेहतरीन ओवर को अंजाम करते हुए। विवेक शेलार का बॉलिंग विश्लेषण है, 2 ओवर 6 रन और 2 विकेट, 3 ओवर 13 रन 2 विकेट। सर नॉर्मली आपण अलीकडच्या कालावधीमधील टेनिस क्रिकेट जर पाहिलं तर ज्या पद्धतीने धावा होतात, म्हणजे ज्यावेळेला 3 ओव्हर असतात त्यावेळेला कधी कधी 25, 30, 35, 40, 50, 55, 60 अशाही धावा आपण पाहिल्या 3 ओव्हरमध्ये सर. परंतु सुप्रीमो इकडे धाव काढणं म्हणजे एका धावेचं महत्त्व जाणायचं असेल तर आपण नेहमी म्हणतो तुम्हाला सुप्रीमो खेळावे लागेल, तुम्हाला इकडे यावं लागेल. आणि कारण इकडे इथे असणारा माहोल, इकडे असणारा जे दबाव आहे, प्रेशर आहे आणि हा मैदानाची भौगोलिक परिस्थिती म्हणा, मैदानावर चारी बाजूने असणारी हिरवळ म्हणा, त्यावरून बॉल ट्रॅव्हल होणं म्हणा, हे सोपं नाही आहे. त्यामुळे आव्हानं दोन्ही बाजूला किंवा दोन्ही संघांसाठी असतात. जितनी जल्दी आप अपने आप को परिस्थितियों से अवगत कराते हैं वो आपके लिए फ़ायदेमंद परिस्थितियाँ रहती है। बड़े टूर्नामेंट का एक बड़ा प्रेशर होता है, जैसे आप पहली बार जब आप 10वीं कक्षा का बोर्ड का पेपर लिखते हैं एक प्रेशर होता है, फिर 12वीं कक्षा का एक प्रेशर रहता है, फिर अगर आप सीए कर रहे हैं तो उसका प्रेशर है, MHCET का एग्ज़ाम दे रहे हैं उसका प्रेशर है। प्रेशर कहाँ नहीं है। जब डेविड मिलर ने लैंस क्लूजनर को बोला सर मैं प्रेशर झेल नहीं पाता हूँ, क्लूजनर ने बोला दक्षिण अफ्रीका के सैनिक जो बॉर्डर पर खड़े हैं उसके प्रेशर के सामने तेरा प्रेशर कुछ भी नहीं है। सो दैट इज द वे यू डील विद इट। दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है। हर बार आप देखोगे तो आपसे कोई अच्छा भी नजर आएगा और आपसे कोई कमजोर भी नजर आएगा। हैंडल थिंग्स एज इट कम्स। 3 overs 13 for 2, नए ओवर की शुरुआत मोहम्मद जिशान। बहुत अच्छा घुमाव था गेंद का। गेंद को पिचअप करना एक कला है, हर वक्त आप शॉर्ट पिच गेंदें नहीं कर सकते। गेंदों को जितना पिचअप कराएंगे उतना बल्लेबाज को खेलने के लिए आप लालच दे रहे हैं। स्कोर हो गया 2 विकेट पर 13, चौथा ओवर। एक और लाजवाब गेंद, यहां पर क्या टप्पा पर गेंदबाजी हो रही है, अनुशासन भरी गेंदबाजी, लाइन और लेंथ, टप्पा, गति, दिशा और घुमाव। 10 out of 10 बॉलिंग डिपार्टमेंट शौर्य हर्षित। नक्कीच हे गोलंदाजांचेही क्रिकेट आहे आणि बऱ्यापैकी गोलंदाजांचं क्रिकेट आहे आणि गोलंदाज पहा काय अचूकता दाखवतात, प्रत्येक गोलंदाज जबरदस्त. क्या गेंद की है यहां पर, हिला के रख दिया। इस तरह की गेंदबाजी करते हुए मोहम्मद जिशान जो छोड़ रहे हैं अपने निशान, और इस तरह की अनप्लेएबल बॉलिंग। और 13 पे 2। यहां पर अपील की जा रही है अंपायर से, और अंपायर भी अपनी जगह पर बिल्कुल टस से मस नहीं हुए। अंपायर की भी पोजीशन देखने लायक थी, मानो दोनों अंपायर स्टैचू कह दिया हो। लेकिन क्या गेंदबाजी हो रही है, मेरे ख्याल से इन दी एयर एंड ऑफ द विकेट बीट करना 1 बार 2 बार 3 बार। मोहम्मद जिशान, व्हाट अ बॉलिंग बाय हिम।
मेहनत करते रहना चाहिए, जैसा आकर्षित गोमेल ने कहा। यस, मेहनत का और कोई विकल्प नहीं है, लेकिन मानना पड़ेगा मोहम्मद जिशान ने जिस तरह से शिद्दत से गेंदबाजी की है। 13 पे 2। इस बार गेंद और बल्ले का संपर्क जरूर हुआ, हालांकि शॉट में ज्यादा ताकत नहीं थी और 1 रन पूरा करते हुए प्रीतम परब गेंदबाज बल्लेबाजों पर हावी हो रहे हैं। ये बड़ी बात है। स्कूल में दफ्तर, कॉलेज में बैग, स्कूल में दफ्तर, कॉलेज में बैग, शौर्य हर्षित के गेंदबाजों का है जबरदस्त स्वैग। और ये जो स्वैग वाली गेंदबाजी है, कौन कहता है स्वैग केवल बल्लेबाजी में हो सकता है? स्वैग कैन बी इन बॉलिंग, इन फील्डिंग, इन विकेट कीपिंग। 14 for 2, 4th ओवर। यहां पर देखिए, इस बार भी गेंद को घुमा दिया। क्या ओवर किया है यहां पर मोहम्मद जिशान ने, अपने निशान छोड़े। पहले तो डाइव लगाई पहली बॉल पर, और अब क्या बॉलिंग कर रहे हैं। ये जो पिच है, इससे इस तरह से मदद ली है कि अब यहां पर सांता क्रूज और मुंबई की जनता उनकी मुरीद हो चुकी है। 4 ओवर 14 रन, 2 विकेट, 3.5 रन के औसत से बल्लेबाजी। दीपू लेफ्टी 11 में 5, प्रीतम परब 10 में 6, जिशान 1 ओवर 1 रन और कोई विकेट नहीं। और 5वां ओवर अब शुरू होने जा रहा है, और ये एयर इंडिया मैदान का विहंगम दृश्य। सर, टेनिस क्रिकेट विषयी मी सांगेल. टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाजांचं युग आहे किंवा होतं, परंतु मी म्हणेल ज्यावेळेला सुप्रीमो सारखी स्पर्धा येते ना, तर अगोदरपासून वर्षभर टीम मॅनेजमेंट बॉलर करण्यासाठी मेहनत घेतात आणि आपल्या टीममध्ये कोण बॉलर पाहिजे त्यांची बुकिंग कदाचित 6 महिने 8 महिने किंवा 1 वर्ष अगोदर होते. बहुत अच्छा जिक्र किया। जब शादी तय होती है तो पहले भटजी बुक करो, बाद में हॉल बुक करो, और जब टूर्नामेंट डिक्लेयर होता है पहले बॉलर को बुक करो। बैटिंग तो हर कोई कर लेता है। तो हमारे बीच शागिर्द मंडप डेकोरेटर्स के शागिर्द भाई, आपका हार्दिक स्वागत है। ये सारी जो मंडप व्यवस्था आप देख सकते हैं, बहुत बड़ा नाम है शागिर्द, और उस्ताद का शागिर्द होना बहुत ज़रूरी है, लेकिन वो शागिर्द है जिसका उस्ताद हर कोई बनना चाहेगा। धन्यवाद हरीश सर. जावेत मॅचच्या दिशेने, जिकडे 5वं षटक सुरू आहे आणि धावसंख्या झाली आहे 16. आता मात्र धावा कराव्या लागतील, कारण 5वं षटक सुरू आहे. उमेश 11 क्रिकेट पंडित साजन पाटील, उमेश कुळे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते सुप्रीमो चषकामध्ये. यावेळेला मोठा फटका, बिगिट तर केला. पाहूया चेंडूची लांबी किती आहे, परंतु तिकडे आहे क्षेत्र रक्षक, त्यांच्या हातामध्ये जातोय चेंडू आणि आणखीन एका विकेटचं पतन. ओ भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना ही जिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. जरा छेडू, जरा खेळू, जरा देऊ सर्वांना टक्कर. देखिए किस तरह विकेट गिरा। लंबा शॉट लेना चाहते थे, स्कोरबोर्ड का प्रेशर साफ नजर आ रहा है। और यहाँ पर अख्तर शेख, ये सबसे लकी मैदान है अख्तर शेख के लिए। अख्तर जब जब आया, अख्तर तब तब छाया, और
20 विकेट यहाँ पर पूरे करते हुए सुप्रीमो ट्रॉफी में इमरोज खान, और दूसरे नंबर पर है गेंदबाजों की फहरिस्त में नंबर 1 पर है अनिकेत सानप 27 विकेटें लेकर. तर इकडे जर पाहिलं तर आणखी विकेट जरूर आली आहे. 16 धावा धावफलकावर आहेत. संकटात जरूर या ठिकाणी पारी आहे, परंतु मॅच मध्ये येऊ शकतो. खास संघ क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि बॅटिंगसाठी सुप्रीमो चषकातील बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार ज्यांनी जिंकलेला आहे असेच आपल्या मुंबईच्या विलेपार्ले जुहू परिसरामधील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. रवी लिंगाला बॅटिंगसाठी. या मैदानातील रेकॉर्ड त्यांचा नेहमीच चांगला राहिला आहे. समोर आहेत इम्रोज खान. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी एक अफलातून कॅच. राहुल जोगाडिया क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आपली टीम मध्ये जागा बनवतात. रवीचा प्रयत्न चांगला होता, परंतु तिकडे होते क्षेत्ररक्षक आणि आली आहे विकेट. ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही जिंक चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना. ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. जरा छेडू जरा खेळू जरा देऊ. जो 4 खिलाड़ी आउट हुए उनका 4 खिलाड़ी जो आउट हुए चंद्रकांत जी, उनका स्कोर है 0-0-8-0. लैंडलाइन से अगर आप बेंगलोर कॉल करते हैं तो ये नंबर आपको डायल करना पड़ता है. और 3 खिलाड़ी 4 में से 0 पर आउट हुए हैं. और अब कठिनाइयों में क्या कैचिंग यहाँ पर चल रही है. अब आ चुके हैं आतिश केदारे. एक चीज तो है कि अब केवल उमेश नहीं, क्रिकेट पंडित नहीं, पूरा खार अब एक ही चीज पे भरोसा रख रहा है कि सैंटा आएगा. और क्या सैंटा आएगा, क्या सैंटा छाएगा, इसका इंतजार. तर नक्कीच त्याची वाट पाहिली जात आहे. 16 धावा संकटातील संघ या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. सुप्रीमो सारखी मानाची आणि मोठी स्पर्धा सध्या सुरू आहे. एका बाजूला दीपू लेप्टी 11 चेंडूमध्ये 5 धावांवर आणि जोडीला आतिश केदारे आलेत. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा इम्रोज. ओहो, आतिश केदारे यांना प्रभावित करणारा चेंडू या ठिकाणी पाहिला मिळाला. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल कट होतोय. एका वेगळ्या अँगलने मात्र अँगल बनवतोय, परंतु लेग बाईटच्या स्वरूपातील एक धाव येताना पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम अग्रीपाडा आतिश केदारे AK-47 सिक्सर किंग. हो, सिक्सर किंग आहेत आणि त्याच्या सिक्सची तुम्ही वाट पाहतायत आणि त्यासाठी तुम्ही इकडे आलेलात. पाहूयात, अपेक्षा त्यांच्याकडून नक्कीच असतील. देखिए, बॉल को मेरिट पे खेलना ये बहुत ज़रूरी था. जिस तरह से विकेटें गिरी है, विवेक शेलार ने खास करके प्रभावित किया. 4 विकेटें कैच आउट के रूप में गिरी. जब आप रत्नागिरी से गणपतिपुळे की तरफ जाते हैं तो रास्ते में एक बोर्ड आता है. जब हम भी गए थे चंद्रकांत जी, अक्षर कळे अपघात टळे, यहाँ पर भी वही है. चेंडू कळे बड़ी टळे. यहाँ पर जो है विकेटें फेंक दी गई, ऐसा मुझे लगा 1-2 मरतबा. जी, हमारे शागिर्द भाई को दिखाया जा रहा है. ये सारा जो मंडप व्यवस्था, जो दर्शक दीर्घाएं आप देख रहे हैं, मंडप डेकोरेटर की दुनिया का इतना बड़ा नाम है शागिर्द भाई. और ये यहाँ पर 2 सेमीफाइनलिस्ट टीम को बताया जा रहा है हु विल बी नेक्स्ट. चंद्रकांत जी, ये जो दर्शक दीर्घाएं और जो पर्दे हम देख रहे हैं, आजकल शेयर मार्केट में IPO की धूम मची हुई है. मंडप डेकोरेटर की दुनिया का अगर पहला IPO आएगा ना तो शागिर्द भाई लेकर आएंगे. उनका क्लाइंट बेस इतना स्ट्रांग है. और ये आपको दिखाया जा रहा है, एक तरफ उमर खान एंजल स्पोर्ट्स, डिंग डोंग नियाजी वॉरियर्स. अब तीसरा जो बॉक्स है आज भर जाएगा और चौथा बॉक्स कल रात को. नक्कीच त्याची उत्कंठा या ठिकाणी आहे. बघता बघता 5 षटकांचा सर खेळ संपला देखील आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 17. 3 षटकं बाकी आहेत, परंतु अपेक्षा आपण करूयात येणाऱ्या 3 षटकांमध्ये एक 25-30 35च्या दरम्यान जरी धावसंख्या आली, 50-45 तरी गाठली जावी. आणि ते करण्यासाठी आतिश केदारे आज मात्र तमाम खारवासीच नाही, मुंबईवासी आणि टेनिस क्रिकेटमधील त्यांचे चाहते त्यांच्याकडून आशा व्यक्त करत असतील. आतिश यांच्या बॅटमधून मोठे फटके यावेत, टीमला संकटातून बाहेर काढू देत. या अगोदर त्यांनी तो कारनामा खूप वेळा केलाय आणि तो आज पुन्हा एकदा आतिश केदारे करतील का, कारण त्यांचे समर्थक टाळ्यांचा गजरही करतायत. हो, आमचा आतिश बॅटिंगसाठी आलाय. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता, परंतु त्याला खेळलं समोर. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल जरूर दिला जातोय, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. भव्य दिव्य आयोजन
2010 पासून सुरू झालेला हा प्रवास, त्यानंतरच्या कालखंडामध्ये टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक वेगळी उंची, एक वेगळा आयाम मिळताना पाहायला मिळाला. आणि खेळाडूंमध्ये चर्चा होऊ लागल्या सर, अमुक एक खेळाडू, अमुक एक संघ, अरे तुम्ही किती सुप्रीमो खेळल्यात, तू किती सुप्रीमो मध्ये बॅटिंग केली आहेस, तुला किती सुप्रीमो मध्ये इंटीम खेळलाय, तुझ्या घरी किती सुप्रीमो जिंकल्याच्या फोटो आहेत किंवा ट्रॉफी आहे, या सर्व चर्चा होऊ लागल्या. कारण सुप्रीमोने एक वेगळा मापदंड निर्माण केला. यावेळेला एक वेगळाच फटका उडवलाय. दीपूच्या बॅटमधून आलेला फटका, एक चांगला फटका जरूर येताना पाहायला मिळतोय, परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा, अशाही प्रकारच्या धावा 1-1, 2-2 जरी आल्या आणि काही फटके मोठे आले तर धावसंख्या ज्याची आपण चर्चा करत होतो 50 सर, तिथपर्यंत जाऊ शकते आणि ते होऊ शकतं. त्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत सर. देखिए, अब तक शौर्य हर्षित टीम ने पहले मैच में 8 और ये मैच में 5 ओवर किए हैं. और चंद्रकांत जी, आपको जानकर ताज्जुब होगा कि अब तक जो 13 ओवर आज के दिन में उन्होंने किए उसमें 12 विकेट उन्होंने लिए हैं और उनके सामने केवल 2 चौका और 1 सिक्स लग पाया है अब तक, जिसके ऊपर से आप देख सकते हैं बल्लेबाजी की धार को कुंद कर दिया है. और जो उनके गेंदबाज है अनुशासन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. आतापर्यंतचा रेकॉर्ड नक्कीच त्यांच्या बाजूने आहे, परंतु क्रिकेटमध्ये इतिहास बदलले जातात आणि तो बदलण्याचा प्रयत्न आतिश केदारे आणि दीपू लेप्टीला करावाच लागेल. आता नाही तर 1 वर्ष परत नाही येणार सुप्रीमो, आणि नक्कीच त्याची वाट पाहिली जाते. प्रेक्षक पहा आवर्जून टाळ्यांचा गजर करतायत. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातो आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. थोड़ा सा यहाँ पर टर्न ज़्यादा रहा गेंद का. उंगलियां जब आप फेरते हैं तो आप तय करते हैं मुझे किस तरह से बॉल को पिच करानी है, लेकिन अब आतिश केदारे के ऊपर सारे दारो मदार है. और AK-47 अब धन 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 धाए 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 इस तरह से स्टेन गन को बोलना होगा. हो हो, पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर पुन्हा अँगल बदलतोय, बॉल मात्र वळण घेतोय आणि शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. जिशानची गोलंदाजी लाजबाब राहिलेली आहे आणि आणखीन एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु धावसंख्या 1 ने का होईना परंतु पुढे जात असताना पाहायला मिळते. 6वं षटक मार्ग असते, 23 धावा धावफलकावर. 8 षटकांची ही लढत, मानाची सुप्रीमो चषक. दीपू बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज होतील. जोडीला आहेत आतिश केदारे. 4 विकेट माघारी परतल्यानंतर 23 धावा आहेत. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल, बोल्ड आउट. ओ भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना, ही जिंक चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. परफेक्ट यॉर्कर. मेरे ख्याल से गेंदबाजी की गुणवत्ता अगर आप देखें, शौर्य हर्षित 11, शौर्य हर्षित एकेडमी ऑफ बॉलिंग भी शुरू कर सकते हैं सेंट्रल मैदान पर. राहुल सोलकर और मती, और आपको तो मालूम है मतीच्या करा मती ये पूर्ण जगामध्ये फेमस आहेत. बट व्हाट अ बॉल, ड्रीम बॉल. और सबसे बड़ी बात, एक बार फिर से चंद्रकांत जी, बॉल को मेरिट पर खेलना ये इस वक्त दिक्कत हो रही है. अब उनके पास जो एक उम्मीद बची है राकेश प्रभु की, जो पिछले मुकाबले में 0 पर आउट हुए थे, लेकिन अगर आप देखें इस वक्त तो वाकई में अभी तक कोई भी बैटर को हमने डबल फिगर में जाते हुए नहीं देखा है. ये बड़ी बात है. पारी को पकड़कर चलना, हमने देखा मुन्ना शेख को पहले दिन, कल हमने देखा किस तरह से बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया गया था. उस दिन बंटी पटेल ने पारी को जिस तरह पकड़कर खेला, लेकिन यू गॉट टू प्ले एज पर द मेरिट ऑफ द बॉल. और यहाँ पर शौर्य हर्षित 11 ने बैकफुट पर रखा है. उमेश 11 क्रिकेट पंडित को अब कोई चमत्कार चाहिए जहां से उन्हें वापसी करनी होगी, और वापसी होती है. आतिश केदारे और उनके साथ में राकेश प्रभू. राकेश प्रभू, आशा अपेक्षा महत्वाकांक्षा त्यांच्याकडे जरूर असणार आहेत. जोडीला आतिश केदारे आहेत. मोठी मोठी फटके खेळणारेच बॅटर आहेत, परंतु पाहूयात काय होईल. हो हो, आणखीन एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. जिशान यांच्याकडून टप्पा पडतोय आणि टप्पा पडल्यानंतर आतमधल्या बाजूला बॉल स्विंग होत असताना जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. 6 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली आहे 23 आणि विकेट गेल्या आहेत त्या 5.
बघा एक इम्पॉर्टंट सूचना आहे, भाईने सूचना दिलेली आहे. सामना झाल्यानंतर काही प्रेक्षक LED स्क्रीनवरून उडी मारून आत येतात. बघा हा जो आपण सुप्रीमो चषक आयोजित केला आहे तो आपल्या सांताक्रूजची शान आहे आणि असं कृपया करू नये, कारण काल जवळपास 3 ते 4 स्क्रीनचं नुकसान झालं आहे आणि भाईनी म्हणून सर्व प्रेक्षक यांना विनंती केली आहे की सामना संपल्यानंतर मैदानाच्या आत तुम्ही या, परंतु LED वरनं उडी मारून येऊ नका. एखाद्या व्यक्तीचं नुकसान होऊ नये आणि आपलं सांताक्रूज आहे, आपली शान आहे सुप्रीमो, म्हणून सर्वांनी सहकार्य करावे. 6 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावर, 2 षटकं अजूनही बाकी आहेत, म्हणजे 12 चेंडू तुमच्याकडे आहेत. 12 चेंडूमध्ये किती धावा येणार, किती चेंडू मैदानाच्या बाहेर जाणार, किती षटकार, किती चौकार, किती सिंगल्स, किती डबल्स येतील यावर अजूनही, कारण आपण आशावादी असतो. सुरुवातीच्या फलंदाजांनी नाही केलं तर आपण मात्र मध्यक्रमाकडे अपेक्षा करतो, त्यांनी नाही केलं तर गोलंदाजांकडूनही अपेक्षा करतो आणि तशाच अपेक्षा मात्र या अगोदर देखील पूर्ण केलेले दोन्ही फलंदाज आतिश केदारे आणि राकेश प्रभू, एक कारचे खेळाडू आहेत तर दुसरे जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आहेत आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येते विश्वनाथ जाधव, दाणीवचे खेळाडू आहेत पालघर जिल्ह्यातील. आतिशची आतषबाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. मोठा फटका, परंतु जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, विकेटचं पतन. ओ भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळ ना ही जिंक चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळ ना. ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळ ना. लंबा, देखिए वो लंबा 6 है, डायगोनल 6 है, स्ट्रेट 6 नहीं है, स्क्वायर 6 नहीं है, इट वॉज अ डायगोनल 6. और अख्तर शेख वाकई में इस मैदान के ऊपर, मुझे ऐसा लग रहा है अख्तर शेख के नाम पर रिकॉर्ड पे रिकॉर्ड होने जा रहे हैं. और अख्तर शेख वहाँ ऐलान करते हुए कि मेरी इजाज़त के बगैर यहाँ परिंदा भी पर नहीं मार सकता, और AK-47 को शांत करते हुए वहाँ पर अख्तर शेख, और बड़ा विकेट यहाँ पर गंवाते हुए उमेश 11 क्रिकेट पंडित. सर फटका खूप चांगला होता, कदाचित मिडल देखील झाला होता प्रॉपर, परंतु लांबचा रेंज सिलेक्ट झाला. मला ऋषिकेश वैद्य दादा यांच्या त्याच फटक्याची आठवण येते, ज्यावेळेला खूप चांगली बॅटिंग त्यांनी आणि महेशने केली होती आणि त्यावेळेला ते त्या झोनमध्ये आऊट झाले होते. यावेळेला मात्र फटका फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आल्या ऐश्वर्य सुर्वे आपल्या फलंदाजीचं ऐश्वर्य दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. अंधेरी DN नगरचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या बॅटमधून आलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. ओ भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळ ना ही जिंक चढू दे, हा होश उडू दे, तू क्या भारी. बढ़िया शॉट खेला ऐश्वर्या सुर्वे ने. मुंबई कस्टम्स ये साल लेदर बॉल क्रिकेट बहुत लाजवाब खेल रही है, हाल ही में चैंपियन भी हुए हैं, और उन्होंने बताया अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस. हटा सावन की घटा, और बिल्कुल आते ही वो चौका लगाकर उन्होंने कहा कि अभी मैच खत्म नहीं हुआ, वी विल गो हेड एंड स्कोर रन्स. और ये चौका जो है ये जरूर उनके टीम के काम में आएगा. नक्कीच सर, या ठिकाणी आशा पुन्हा जागृत केलेल्या आहेत. ऐश्वर्या सुर्वे मुंबईचे एक अष्टपैलू खेळाडू, ज्या DN नगरने टेनिस क्रिकेटमध्ये खूप सारे खेळाडू दिले आहेत, त्यांच्या पंक्तीतील आणखीन एक खेळाडू. यावेळेला मात्र वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिवर्सचा प्रयत्न, परंतु बॅटच्या आवाक्यात काही चेंडू येऊ शकला नाही आणि विश्वनाथचं कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या सुर्वे, वर्षातून येणारी ही संधी, वर्षातून येणाऱ्या या संधीमध्ये मैदानात तुम्हाला जायला संधी मिळणं, तुम्हाला किती बॉल खेळायला मिळतात पेक्षा मी मैदानात गेलोय तर काहीतरी करून दाखवेल, कारण सुप्रीमो खेळण्याची संधी मला मिळाली आहे आणि तेच मात्र या ठिकाणी करावं लागेल. ऐश्वर्या सुर्वे आणि समोर जर पाहिलं तर विश्वनाथ. ऐश्वर्या पुन्हा एकदा बिग हिट करतायत, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक खाली क्षेत्रात चेंडू पडतोय. एक धाव मात्र तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. गरजेच्या आहेत या धावा सर. आता या ठिकाणी येणाऱ्या किंवा या वेळेला येणाऱ्या धावा खूप महत्त्वपूर्ण असतील. दौड़ना पड़ेगा, खुद के लिए नहीं तो टीम के लिए दौड़ना पड़ेगा. स्कोर 29 पर 6, अभी भी परिस्थितियां विपरीत है. सोचिए 7वें ओवर में पहला चौका आया, चौके छक्के सूख गए थे, रन नहीं बन रहे थे. अब अगर बन रहे तो जितने ज्यादा बना सके बना लेने चाहिए. गरज आहे. आणि ऐश्वर्या, ओहो, या वेळेला दांडी गोल. बॉल ऑफ द मैच, सिंपली बॉल ऑफ द मैच. भरासा, ओ ऐसा मेळ ना ही जिंक चढू दे, हा होश उडू
भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना 4 बॉल में 6 रन बनाकर क्लीन बोल्ड हो गए और शौर्य हर्षित 11 एक ताजगी लेकर आई। पहला साल है ये टीम के नाम का और अपने नाम का डंका पीटते हुए गेंदबाजों ने यहाँ पर बता दिया चंद्रकांत जी कि आपके टूथपेस्ट में नमक नहीं होगा तो चलेगा, लेकिन आपकी गेंदबाजी में चमक होना बहुत जरूरी है। व्हाट अ बॉल, मतलब चौका जाने के बाद भी मैं वापसी कर सकता हूं। विश्वनाथ ने बहुत अच्छी गेंदबाजी की, मोहम्मद जिशान ने अच्छी गेंदबाजी की है। आज अगर हम देखें तो विवेक शेलार, इमरोज खान, मोहम्मद जिशान और विश्वनाथ जाधव तर धावसंख्या जर पाहिली तर 29 झाली आहे सर. 7वं षटक मार्गस्थ आहे. 7 विकेट माघारी परतलेल्या आहेत. राकेश प्रभू यांच्या जोडीला अमित कोरी, चुनाभट्टी मुंबईचे आणखीन एक दर्जेदार आणि शैलीदार फलंदाज आहेत. अपेक्षा त्यांच्याकडून देखील असतील. का नाही करणार, कारण ही सुप्रीमो आहे. यावेळेला बॅकफुटला जात असताना एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. थोडीशी मिक्सपीड झाली आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत होईल का? हो, तो प्रयत्न या ठिकाणी झालाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते. बघता बघता 7 षटकांचा खेळ संपला देखील आणि उमेश 11 क्रिकेट पंडित या संघाची धावसंख्या झाली 31. एक षटक बाकी आहे, म्हणजे 6 चेंडू अजूनही बाकी आहे आणि त्यामध्ये किती धावा येणार ते आपल्याला पाहायचं आहे. सर, सुप्रीमो हे केवळ क्रिकेट खेळणाऱ्यांचं, व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱ्यांचं स्वप्न नाहीये. सुप्रीमो पाहायची उत्कंठा केवळ व्यावसायिक संघांनाच नाहीये, परंतु जे टेनिस क्रिकेटपटू आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतात, आपल्या असोसिएशनसाठी क्रिकेट खेळतात, आपल्या ऑफिससाठी टेनिस बॉलचं क्रिकेट खेळतात, गावागावात छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांवरपर्यंत जे टेनिस बॉल क्रिकेट पाहिलं जात आहे ना सर, किंवा खेळलं जात आहे, तिथपर्यंत सुप्रीमोची चर्चा आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राच्यात म्हणजे ज्या ज्या ठिकाणी टेनिस क्रिकेट पोहोचलंय त्या ठिकाणी सुप्रीमो हे नावही पोहोचलेलं आहे. आणि म्हणून सुप्रीमो हे टेनिस क्रिकेटचं सर्वोच्चतेचं प्रमाण आहे आणि म्हणूनच याला आपण आवर्जून टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप देखील म्हणत आहोत. आज अगर आप एक चीज देखें, सुप्रीमो की चर्चा कहाँ नहीं है, अखबारों में, सुर्खियों में, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया में। ये जो दर्शक है ये सारे सुप्रीमो के प्रमोटर्स हैं। ये जब जाते हैं अपने दफ्तर में, अपने बॉसेस को, अपने कलीग्स को, अपने परिवार वालों को बताते हैं कि टेनिस क्रिकेट की एक दुनिया है और उस दुनिया का सबसे बड़ा शाहकार सुप्रीमो ट्रॉफी है और मैं वो टूर्नामेंट खेलता हूँ, मैं वो टूर्नामेंट देखता हूँ। ये आप वीडियो देखिए, ये हमारी दुनिया है, लाखों लोग इसको फॉलो करते हैं। यस, डेफिनेटली सुप्रीमो इज अ वे ऑफ लाइफ। अपेक्षा आहे यावेळेला मात्र अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा वरून, ज्यांनी मागील मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती ते पंजाबचे खेळाडू, त्यांना आपण या ठिकाणी जरूर पाहतोय. आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे आणि आता स्ट्राईकवर येतात अमित कोरी. एवढं मात्र नक्कीच मनामध्ये त्यांनी बिंबवलंय, माझी टीम संकटात आहे, माझ्या धावांची गरज आहे, माझी बॅट बोलणं गरजेचं आहे. आणि हे जे प्रेक्षक इथे आतुर आहेत ना, आमच्या टीमसाठी एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, ते देखील ते वाट पाहत आहेत. आणि त्यामुळे अमित कोरी यांच्यावर अपेक्षांचं ओझंही आहे आणि स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी देखील आहे. पाहूया, 5 बॉल बाकी आहेत, 10-12 जरी आल्या तरी चांगली मॅच होऊ शकते सर. क्वार्टर फाइनल के तीनों मैच में कैप्टनशिप देखिए, उमर खान, योगेश पिंडकर और सुमित डेकले। रिक्षमच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते, व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. वरून अमित कोरी यांच्यासाठी एक रणनीतीबद्ध गोलंदाजी करण्याचे प्रयत्न. नक्कीच तुम्ही बरोबर सांगितलं, सुमित या स्पर्धेचा म्हणजे सुप्रीमो ट्रॉफीचा सुमित यांना खूप चांगला अनुभव आहे आणि खूप वेळा त्यांनी जिंकली देखील आहे ही स्पर्धा. आणि त्यामुळे तो अनुभव त्यांच्याकडे आहे, तो दाखवताना देखील पाहायला मिळत आहेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच चांगला परफॉर्मन्स त्यांचाही राहिला आहे आणि ते नेतृत्व यष्टांच्या पाठीमागून ते करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरून हे 5 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. 33 धावा धावफलकावर. वर्षभर वाट पाहिलेली ही स्पर्धा, सर्वांचं स्वप्न असणारी स्पर्धा, सुप्रीमो नंबर 1. आणि एक मॅच मात्र पहा, प्रेक्षकांची ही गर्दी लांब लांबवरून आलेत. मुंबई नाही तर आजूबाजूच्या शहरांमधून, जिल्ह्यांमधून लांब लांबवरून प्रेक्षक येत आहेत. आणि काहींनी इरादा बनवला असेल शेवटच्या दिवशी रविवारी काय परिस्थिती असेल ते मात्र सांगायलाच नको. तर या मॅचमध्ये अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अमित कोरी शैलीदार बॅटिंग तर करताच, वेळेला आक्रमक देखील होतात, परंतु आज संपूर्ण टीम मात्र प्रार्थना करत असेल, अमित येऊ दे एखादा. यावेळेला फटका तर येताना पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. अमित कोरी, हो येऊ दे म्हटलं आणि आला देखील. अमितच्या बॅटमधून येतोय मोठा फटका, बॉल जातोय सीमा रेषा पार, चौका. ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही जिंक चढ
सीमा रेशा पार। जी हाँ, बॉल को बार बार भेजना होगा सीमा रेशा पार। अमित कोरी भी ऐलान करते हुए, नहीं चलेगी कोई सीना जोरी, क्योंकि आ चुका है अमित कोरी। क्या बात आहे, अमित कोरी यावेळेला देखील फटका समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. अमित त्यांच्या बॅटमधून आणला फटका लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. खूप महत्वाच्या आहेत ह्या धावा. धावांसाठीची धावाधाव केल्याशिवाय मॅचेस जिंकल्या जात नाही आणि धाव संख्याही उभी राहत नाही. 2 धावा. बहुत अच्छा अप्लाई किया। सबसे बड़ी बात आप देखिए, अमित कोरी कई मर्तबा ओपनिंग बैटिंग कर चुके हैं और वो बैटिंग ऑर्डर में अगर इतना नीचे आ रहे हैं तो बैटिंग ऑर्डर जो है वो बहुत स्ट्रांग था, लेकिन बैटर्स अपने आप को अप्लाई नहीं कर पाए और इससे भी ज्यादा गेंदबाजी जो है कहर बरपाती हुई, आग उगलती हुई नजर आई है। वरून अमित कोरी यांच्यासाठी यावेळेला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 1ने पुढे जाते आणि 40 वर धावसंख्या जाते आणि अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडू. आता सर इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये, म्हणजे ज्या टीमची बॉलिंग आहे ती टीम सोडून त्या प्रत्येकाच्या मनामध्ये काय चाललं असं सांगू का सर? एक तरी मोठा फटका या 2 बॉलमध्ये येऊ देत, म्हणजे आम्हाला चांगली मॅच पाहायला मिळेल दुसऱ्या डावामध्ये. प्रत्येकाच्या मनामध्ये तेच चाललं असणार आहे. पाहूया, राकेश प्रभू मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार या स्पर्धेत जिंकली आहे, परंतु काय गोलंदाजी केली जाते. अचूकता अचूकता आणि अचूकता पाहिला मिळते इकडे. अगदी खोलवर उत्तर कसं देणार, फक्त स्वतःला सावरलं, बॉलला ढकललं, एक धाव मात्र घेतली गेली आणि धावसंख्या जर पाहिली तर 41 वर जाते. आणि आता पुन्हा एकदा आशा अपेक्षा महत्वाकांक्षा अमित कोरी, चुनाभट्टी मुंबईचे खेळाडू बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. येईल का मोठा फटका जाता जाता, कारण या डावातील शेवटचा चेंडू बाकी आहे. अमित कोरी यावेळेला जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. उत्कंठा आणखी वाढलेली आहे. धावसंख्या 1ने पुढे जाते 42 वर. सर पुन्हा एकदा ते चौकार किंवा षटकार आला, 47 किंवा 48 या दरम्यानचं टार्गेट सेट होऊ शकतं, तर ते या ठिकाणी होईल का, परंतु त्यासाठी एक मोठा फटका येईल का, संपूर्ण उमेश 11 क्रिकेट पंडित हीच प्रार्थना करत असेल. अमित पुन्हा एकदा ते ऑप्स्टमच्या बाहेर, दबाव थोडासा बॉलरवर शिफ्ट झालाय. शेवटचा बॉल आहे तो मला काढून घ्यायचा, त्यासाठी पिचिंग ऑप्स्टमच्या बाहेर 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 ठेवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु हे करत असताना बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आलेत आणि संपूर्ण डावामध्ये कधी नव्हे तर या शेवटच्या बॉलवर बॉलर थोडेसे दडपणात आलेत सर. और सबसे बड़ी बात है, प्रायोगिक बदलाव के लिए क्या इस वक्त कोई अवकाश है? आप प्रायोगिक बदलाव नहीं कर सकते, जिसको एक्सपेरिमेंटेशन कहा जाता है अंग्रेजी में। वरुण कुमार कुछ नया करने गए और वहां पर 2 रन उन्होंने खर्च कर दिए। अब फर्ज कीजिए अगर मैच कट टू कट होता है तो 1-1 रन मायने रखेगा। जसं कालच्या रात्रीत आपण पाहिलंय तर तीच अपेक्षा या ठिकाणी. या वेळेला फटका तर खेळला गेलाय. अमित कोरी यांच्या बॅटमधून आलेला. पाहूया, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळत आहेत. विवेक शेलार तिकडे चांगली कॅच पकडतायत आणि अमित कोरी ज्यांच्याकडून एक चौकार आला होता, आशा होत्या, परंतु ते या बॉलवर बाद होताना पाहायला मिळत आहेत. 8 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 43. विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील नाही तर भारतातील नाही तर टेनिस क्रिकेट जगतातील सर्वोच्च टेनिस बॉल स्पर्धा, अर्थातच टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप सुप्रीमो. भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना ही जिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना, ओ हा भगवा जरासा तू जोश. विवेक शेलार फैन क्लब, और क्यों ना हो, ये रोल मॉडल्स होते हैं. जिन लोगों को पता ना हो, मैं बताना चलूँ, विवेक शेलार मैंने देखा हुआ एक ऐसा खिलाड़ी है, खुद की गेंदबाजी पर कॉटन बोल्ड के विकेट्स का शायद उसके नाम पर रिकॉर्ड लिखा जाएगा. और ऐसे खिलाड़ी की यहाँ पर देखिए किस तरह हमारे नन्हे मुन्ने दर्शक जो है विवेक शेलार को यही कह रहे होंगे, दादा मला तुझ्यासारखा गोलंदाज व्हायचं आहे. और ये बच्चे आते हुए, लेकिन व्हाट अ मैच बाय. और ये कल का शेड्यूल आप देखेंगे, धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली और ग्लोबल सेंट एंजेलोस पुणे, यानी कि एग्नेलो राजेश अथाइडेस आपकी टीम है, और फिर श्रीसाट स्पोर्ट्स जेवीए ब्रदर्स और ताई पैकर्स पालघर. हॅलो, येस, थँक्यू. एक खास सत्कार आपण करतोय आणि तो होतोय राजू पाटील यांच्या हस्ते. जितेंद्र जनार्दन पाटील नामनिर्देशित व्यक्ती, आणि ते सत्कार करतायत श्री संजय पोतनीस यांचा. अप्रतिम असं हे सन्मान चिन्ह आहे.
तुम्ही अगदी थोडं झूम केलात तर तुम्हाला दिसेल की त्यात सरांची प्रतिमा आहे आणि त्यावर शुभेच्छाही दिलेल्या आहेत. माननीय श्री जितेंद्र जनार्दन पाटील यांच्यातर्फे संजय पोतनीस सरांचा खास सन्मान. राजू दादा काय बोलायचे 2 शब्द सरांबद्दल किंवा काही आठवणी हे तुम्ही का असं प्रदान केलं खास सन्मान चिन्ह? कारण आज कित्येक वर्ष पावलावर पाव ठेवून आज एवढी स्पर्धावरनं खायचे काम नाही आणि सर्व नवोदित खेळाडूंना आज संधी मिळते आणि त्यांच्यामुळे आज क्रिकेट पुढे चाललं आहे आणि असंच त्यांनी करत राहावं आमची इच्छा आहे आणि आम्ही पण त्यांना प्रोत्साहन करतो. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो हॅलो. आज खरं तर आपण हा खेळ पाहतोय जिथे काल जसे टफ फाईट मॅचेस बघायला मिळाल्या. शेवटच्या मॅचमधनं आपण तीच अपेक्षा नक्कीच आहे आपल्याला, पण तत्पूर्वी आज हॅलो आज या संपूर्ण समालोचन कक्षाच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून म्हणा हा जो बुलंद आवाज आपल्याला ऐकायला मिळतो तो म्हणजे प्रसन्न संत सरांचा. त्यांचंही आम्ही यथोचित स्वागत करू इच्छितो. मी विनंती करेन सरांना की आपण प्रसन्न सरांचं इथे मनपूर्वक स्वागत करायचं, कारण समालोचन कक्षात म्हणा किंवा कॉमेंट्रीच्या क्षेत्रात म्हणा हे बुलंद असं नाव सध्या मराठी IPL मधून गाजतंय, सगळ्यांच्याच कानी पडतंय, सगळ्यांपर्यंत हा बुलंद आवाज पोहोचतोय. तर त्यांचं नक्कीच आम्ही यथोचित स्वागत करू इच्छितो. जरा जोरदार टाळ्या प्रसन्न संत सरांसाठी. आणि आतापर्यंत प्रसन्न सर सगळ्यांना बोलतं करतायत, पण मला अशी इच्छा आहे प्रसन्न सरांकडून ऐकण्याची की सुप्रीमो ट्रॉफीमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय आणि आज एक दिवस का होईना आमच्या सोबत इथे सुप्रीमो ट्रॉफी अनुभवताना कसं वाटतंय. नाही, खरंच धन्यवाद विनीत. संजय सर खूप खूप धन्यवाद. म्हणजे अनेक वर्ष मी सुप्रीमो ट्रॉफीला येतोय. खास आठवण मी जी कधीच विसरू शकत नाही म्हणजे मी जेव्हा MBAचा अभ्यास करत होतो तेव्हा श्री रतन टाटा यांच्या अनेक केस स्टडीज मी वाचलेल्या. पण काही वर्षांपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनला जेव्हा सुप्रीमो ट्रॉफीचा लॉन्च झाला आणि त्या वर्षी तो खास ह्यासाठी होता कारण सर फुटबॉल पण आपण लॉन्च केलेलं, क्रिकेट पण लॉन्च केलेलं. तेव्हा आदित्य ठाकरे होते, दिलीप वेंगसरकर होते, पण श्री रतन टाटा पण होते आणि तो जो कार्यक्रम होता तो अतिशय म्हणजे असा भावुक करणारा होता, अविस्मरणीय कार्यक्रम होता. आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा संजय सरांच्या ह्या कार्यक्रमासाठी मी नेहमी येत असतो, वेळ काढून येत असतो. आणि खरंच ही स्पर्धा बघत असताना सुप्रीमो ट्रॉफी सरांचं जे विजन आहे ते खरंच खूप चांगलं वाटतं. पल्लवीचा नेहमी सपोर्ट असतो अल्टिमेट इव्हेंट मेकर्सचा आणि म्हणूनच खूपच चांगली ही स्पर्धा होते. थँक्यू सो मच सर. थँक्यू. परत परत येत राहीन. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच प्रसन्न सर. पुन्हा एकदा बोलूया आपण बॉक्स कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि त्यातल्या त्यात सुप्रीमो आहे. त्यामुळे कालही असंच झालं, बरेचसे प्रेक्षक अर्धा डाव झाल्यानंतर निघून गेले आणि त्यांचा भ्रमनिरास झाला कारण त्यानंतर मॅच रंगली आणि म्हणून तर सुप्रीमोमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात काय होणार आहे ते मात्र या ठिकाणी पाहायचंय. उमर 11 एंजल स्पोर्ट्स ऑलरेडी सेमीफायनलला पोहोचलेत. डिंगडॉंग नियाजी वॉरियर्स योगेश पेनकर सेमीफायनलला पोहोचलेत. तिसरा संघ कोण असणार ते ठरवणारी मॅच. दुसरा डाव मात्र आता या ठिकाणी पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षक आतुरतेने या मॅचकडे जरूर पाहत आहेत, परंतु दुसऱ्या डावात 44 धावांचं आव्हान जरी सोपं वाटत असेल परंतु मैदानात जाऊन खेळणं जो खेळतो त्यालाच माहिती किती सोपं आहे की अवघड आहे. त्यामुळे या 44 धावांचा पाठलाग होणार की नाही होणार ते आपल्याला दुसऱ्या डावात सांगण्यासाठी ऐकवण्यासाठी आमच्या समालोचन कक्षातील विरारचा आवाज कॉमेंट्रीचे लिटिल मास्टर प्रशांतजी आदवडे सर आणि मीरा भाईंदर शेख युवा समालोचक मणिजी पाटील यांचा सुमधुर आवाज असेल. थँक्यू चंद्रकांत सेटे सर. आणि यापूर्वी आपण निश्चितच हरीश पांड्या सरांचा देखील आवाज ऐकलेला आहे. प्रसन्न संत त्यांचाही आवाज आपण ऐकलेला आहे. देव आपल्याबरोबर आहेत. तर आता समर्थन कक्षामध्ये देखील मनीष पाटील आपलं देखील स्वागत आहे. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा डाव. दुसरा डाव देखील रंगणार आहे, यात काय शंका नाही मनीष. एक्झॅक्टली. कालचीच आठवण पुन्हा एकदा ताजी होते. पंचाचा अधिकृत इशारा येतोय की स्टार्ट मॅच. अंकित मौर्य आणि सुमित ढेकळे हे दोन फलंदाज आणि बॉलिंग ट्रॅकवर ऐश्वर्य ज्यांनी आजच्या संध्याकाळची सुरुवात दमदार केली होती. आणि आता पाहूया रात्र कशी रंगते, गोलंदाजी उजवी ठरते की फलंदाजी. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय ऐश्वर्य सुर्वे, स्ट्राईक एंडला अंकित. यावेळेस बघा आगळ्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, पण स्ट्रेट बॅटने खेळले शेवटी असं ते शेवटी. आणि बॉल पोचतोय अगदी डीप मिड ऑफला. दरम्यान मिळते
ती 1 धाव. काहीतरी वेगळं करण्याचा पर्याय निवडला होता फलंदाज अंकित मौर्याने या पहिल्या बॉलवर फेस करताना, पण मी ते फक्त एकच. बिल्कुल एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला दोनों टीमों के लिए और इस वक्त टोटल इतना बड़ा नहीं है, तो आपके लिए अगर ये मैच जीतना है, ये मैच अगर आपको एक बार फिर पाना है, यहाँ एक बार फिर ये स्कोर आपको डिपेंड करना है, तो आपको विकेट चाहिए और विकेट ही आपको बचा सकते हैं. जिस तरह से कल सोटी ने बहुत बढ़िया, बहुत ही सुंदर गेंदबाजी की थी, इस विकेट पर गेंदबाजों के लिए बिल्कुल मदद है और काबिलियत है ऐश्वर्या के पास. सुमित ढेकले और अमित मौर्य मैदान के अंदर, अंकित मौर्य इस वक्त मैदान के अंदर है. सुमित तैयार और बहुत खूबसूरती के साथ गेंद को बखेल दिया कवर क्षेत्र में, थोड़ी खराब फील्डिंग और उसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज 2 रन मुकम्मल करते हुए विकेट के बीच अच्छी दौड़ लगाता. ये टेम्परामेंट, ये टेक्निक बहुत महत्वपूर्ण, खास करके ये मनीष अच्छा स्ट्रोक था. जिस तरह से विकेट खेल रहे ना उसके हिसाब से बहुत ही बेहतरीन स्ट्रोक है ये. स्ट्रोक चांगला, क्षेत्ररक्षण चुकलं. बघा ऑफसाईडला आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलंय सुमितसाठी खरं तर, पण मात्र जर क्षेत्ररक्षणच जर गोलंदाजाचं सहकार्य वाढवत नसेल तर मात्र ही गोष्ट विचारात घ्यावी लागेल. फुललिनचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह आहे. थोडासा गॅप होता पण फोर्स तितका लावला गेला नाही या स्ट्रोकला, त्याचमुळे इनफिल्डच्या अगदी पलीकडे हा बॉल अडवला गेला. मिळते 1 धावसंख्या 4. देखिए पिछला सीजन तो 9वां सीजन था जिसमें अगर देखें तो करण मौर्य ने बहुत बेहतरीन बल्लेबाजी की थी गेंद के मेरिट के हिसाब से. मुन्ना शेख ने प्रभावित किया था बहुत बेहतरीन तरीके से, इन्होंने भी बल्लेबाजी की थी. अभी फिलहाल उसी अंदाज से सुमित ढेकले बल्लेबाजी कर रहे हैं. ऐश्वर्या तैयार. इसकी जरूरत नहीं है, खराब शॉट सिलेक्शन, लेकिन बीच मैदान पर देखे नो बॉल का इशारा. मनीष क्या लग रहा है जिस तरह से स्ट्रोक खेलने की कोशिश की थी बल्लेबाज ने? ऐश्वर्याने एक स्वप्न दाखवलंय. ऐश्वर्याने एक इमेज बनवली पहिल्या सामन्यामध्ये की तो एक विकेट टेकर आहे, इकॉनॉमिकल आहे. पण जर ऐश्वर्याकडूनच अशा चुका होत राहिल्या तर तो दबाव इतर गोलंदाजावर ट्रान्सफर होऊ शकतो. त्याचमुळे आता वेळेवरच स्वतःला सावरावं लागेल आणि हा फ्री हिटचा बॉल तो हाताळणार आहे. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड. ऐश्वर्या बॉलिंग ट्रॅकवर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न आणि शफल झाले आणि त्याचमुळे मात्र पंचाचं लीगल डिसिजन डॉट बॉल. और बिंदी गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी खास करके गेंदबाजों के लिए और उसके साथ थोड़ा माहौल बनेगा विकेट का. तो बल्लेबाजों को रन बनाने हैं, विकेट के ऊपर खड़े रह के बल्लेबाजी करने की जरूरत. बहुत अच्छा मैच, स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के. और जबरदस्त गेंद लेकिन नो बॉल. ब्रोकल में गेंद थी, ऑन द टोस गेंदबाजी जरूर कर रहे हैं लेकिन गलती भी कर रहे हैं ऐश्वर्या. और इस वक्त तीसरे अंपायर की तरफ थर्ड अंपायर का इशारा हुआ सुरेश शास्त्री. उसके साथ अगर देखें तो इस वक्त हमारे जो दोनों ऑफिशियल बिल्कुल इस वक्त तैयार, लेकिन फिलहाल इंपॉर्टेंट मैच है. ऐश्वर्या अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, मनीष गेंद बहुत अच्छी थी, एक बार फिर ऑन द टोस गेंदबाजी कर रहे, एक बार फिर गेंद बहुत अच्छी थी, कंट्रोल अच्छा था, लेकिन जब गेंद डिलीवर कर रहे हैं तब उस वक्त वो थोड़ी गलती कर रहे हैं. बॉलिंग स्ट्राईड, बॉलिंग रनअप या सर्व गोष्टी विचारात घ्यायला हव्या. नो बॉलचा इशारा आणि आता त्यानंतर पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. 2 वेळा फ्री झालेले फलंदाज या षटकामध्ये. 4 बॉल हाताळलेले आहेत. धावसंख्या बिनबाद 7. ऑन साइडला पुल करताना बॉलला फेकून दिलंय सरळ डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. संघाचा विश्वास माझ्यावर, माझा विश्वास माझ्या बॅटवर. सुप्रीमो षटकार. भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही जिंक चढू दे हा होश. एक्शन रिप्ले देखिए, बीच मैदान पर बाहुबली, बहुत खूबसूरत स्ट्रोक था, टप्पा खाने के बाद उछालता. और ये इनके फैंस, बहुत सारे फैंस मैदान के अंदर. सूरज हूं मैं, जिंदगी की चमक छोड़ जाऊंगा, फिर लौट के आने की खनक छोड़ जाऊंगा. ईद का चांद नहीं हूं मैं, हर रोज चमक कर सबके दिलों में अपनी झलक छोड़ जाऊंगा. और शेर की झलक सबसे अलग. इनके लिए ये मैदान बिल्कुल राज आता है. देखिए क्या कमाल का स्ट्रोक था. हलक्याने खेळून काढले बॉलला गलीमध्ये. षटकार आला आणि षटकारानंतर तितक्याच चांगल्या दर्जाचा हा बॉल वाईड यॉर्कर. पिचिंग देखील प्रॉपर होते ऑफ स्टंपच्या बाहेरची, पण वेगानं ती एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे शौर्य हर्षित ठाणे या संघाची बिनबाद 14 धावा. 14 धावा, एकही विकेट डाऊन झाला नाहीये. चांगली फ्लाइंग स्टार्ट शौर्य हर्षित 11 ठाणे. बिल्कुल अपनी सही का बहुत ही बेहतरीन स्टार्ट हुआ है. पहले ओवर में 14 रन जिसमें एक खूबसूरत 6 रन सुमित ढेकले के बल्ले से. और दोनों इस वक्त खिलाड़ी देखे चर्चा कर रहे हैं. चर्चा तो होनी चाहिए और मनीष चर्चा तो बिल्कुल हो रही है खास करके सुप्रीमो चषक की. लेकिन ये आगाज देखिए, पहले ओवर के बाद 14 रन बगैर किसी नुकसान के. सूरत के बिना सुबह नहीं होती,
चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, और उसी तरह से सुमित के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. बेहतरीन स्टार्ट किया है पहले ओव्हर में. बघा प्रेक्षकांना आयफोन जिंकण्याची संधी आहे. अजूनही जर तुम्ही supremo.trophy या इंस्टाग्राम हँडलला फॉलो केलं नसेल तर लवकरात फॉलो करा. यूट्यूबवर जाऊन जर तुम्ही सुप्रीमो ट्रॉफी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लकी ड्रॉ बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतो ज्यामध्ये तुम्हाला ओळखपत्र टाकायचं आहे. आणि ज्या प्रेक्षकाने इंस्टाग्राम आणि यूट्यूबला फॉलो केलं असेल, सबस्क्राईब केलं असेल, त्याच प्रेक्षकाला आयफोन जिंकण्याची संधी असणार आहे. हा आहे टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप सुप्रीमो चषक 2023. न जाने किसके हाथों में यह सुपर चषक 2000 जीतने की रेखा है, और सारे खिलाड़ियों ने ये खूबसूरत ट्रॉफी में जीतने का ख्वाब देखा है. सपना बहुत बड़ा है. यहाँ से ये मैच जीतने के लिए बिल्कुल गेंदबाजी करते हुए आपको विकेट लेने की जरूरत है. शुरुआत बहुत ही बेहतरीन. टाने के खिलाड़ी बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. सुमित ढेकले इस वक्त स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने के लिए तैयार. ओडाई आसमान की तरफ खूबसूरती के साथ गेंद को बाउंड्री लाइन के बाहर, गेंद जाती हुई 6 रनों के लिए. क्या बात है, इरादा है पक्का. गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई ये खूबसूरत शानदार सिक्सर, छक्का. जिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना हा भगवा जरासा तू जोश थँक्यू डीजे. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, आपण शून्य आहात, आपण दर्दी आहात म्हणून या ठिकाणी गर्दी केली. प्लीज आपण यावेळेला मैदानाच्या बाहेर जायचंय. सहकार्य करा, कारण आपण बघू शकता इथे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जवळच असलेलं जे स्क्रीन आहे, LED आहे, आणि त्यानंतर आपण बघितलं तर तिथे प्रेक्षक देखील आले. त्यांना विनंती आहे, आपण प्लीज मैदानाच्या बाहेर चला. पुढ्यात ठेवण्यात आला होता बॉल. ड्राईव्ह केलाय बॉलला, मिडॉनला प्रोटेक्शन नाहीये. डीपमधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव. आज सुमितचा वेगळाच मूड पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुमितला सफलता मिळाली नव्हती, पण या सामन्यामध्ये तो लयमध्ये आलाय, लय पकडले आणि रिदमॅटिक बॅटिंग पाहायला मिळते. गेंद की मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करें. अगर आपके पास अच्छी तकनीक होगी ना तो बिल्कुल आप सामने वाले को तकलीफ दे सकते हैं. बेहतरीन बल्लेबाजी. मी सुप्रीमोचे सर्व आमचे कार्यकर्त्यांना विनंती करतोय की प्रेक्षकांना प्लीज बाहेर घ्यायचंय आणि कार्यकर्त्यांनी समजदारी दाखवायची आहे आणि सहकार्य करायचं, आणि प्रेक्षकांना आपण अदबीने मैदानाच्या बाहेर जाण्याची विनंती करायची अशी सूचना आम्ही देतोय. कदमों का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात, गेंद के नीचे और छोड़ दिया कैच. मनीष खुशी आई थी, दरवाजे पर दस्तक दे रही थी, लेकिन मिड विकेट पर जो खिलाड़ी है इस खिलाड़ी ने लौटाने का काम किया. बहुत आसान कैच था ये. द्वारकानाथ संजयगिरीने लिहिलंय एका ठिकाणी की हा इतका सोपा कॅच होता की दीपिका पादुकोणने सुद्धा घेतला असता, आणि हा कॅच केलाय ड्रॉप, आणि संधी मिळाली, फलंदाजी मिळाली पुन्हा एकदा त्या फलंदाजाला. बिल्कुल ये लड्डू था. शादी का समय नहीं, लड्डू बांटने का समय नहीं है. आपके पास बैंक बैलेंस ज्यादा नहीं है इस वक्त. ये आसान कैच देखिए किस तरह से आसान कैच कठिन बनाया गया. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी इकडे मागे यायचंय. भाईंची तशी या ठिकाणी विनंती आहे, सर्वांनी स्टेज जवळ यायचे. सर्व कार्यकर्ते प्रेक्षकांना सोडून द्यायचंय तिथे. प्लीज विनंती, रिक्वेस्ट आहे. सर्व कार्यकर्त्यांना इथे भाईंची या ठिकाणी सांगणं आहे, आपण स्टेजच्या दिशेने यायचंय. सर्व आपले कार्यकर्ते, चला मी विनंती करतोय की आपण सर्व कार्यकर्त्यांनी स्टेजच्या दिशेने यायचे. प्लीज पुन्हा एकदा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, खूप चांगला स्ट्रोक सुमितच्या बॅटमधून. या मिळतात 4 धावा. धावसंख्या पोहोचते 32-32. एकच मिनिट. कार्यकर्त्यांना विनंती, सर्वांनी स्टेजच्या दिशेने यायचंय. तिथे एकत्र आपण यायचं नाहीये. भाईंची या ठिकाणी तुम्हाला तसं सांगणं आहे. प्लीज सर्व कार्यकर्ते आपले ते सर्व कार्यकर्ते तिथे थांबायचं नाहीये. प्रेक्षकांना तिथे सोडून द्यायचं. तर आपण सर्वांनी आपापल्या जागेवरती यायचं. प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला. ऑफ टाइम के बाहर गेंद खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया कवर क्षेत्र में. बेहतरीन बल्लेबाजी बीच मैदान पर बल्लेबाजों द्वारा शानदार बल्लेबाजी करे. पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण तिथे थांबू नका. प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला. उमेश शिलवर क्रिकेट पंडित संघातील सर्व क्षेत्ररक्षकांचे खांदे झुकलेले पाहायला मिळत आहेत. कारण आता पहिल्या 2 षटकांचा आढावा घेतला. पहिल्या 2 षटकांमध्ये 33 बनवलेले आहेत. 44चा पाठलाग करायचा होता, फक्त हवेत आता 11 धावा, आणि बॉल शिल्लक असणार आहेत 36 चेंडूमध्ये 11 धावा. पूर्णपणे डॉमिनेट केलाय या ठिकाणी शौर्य हर्षित ठाणे या संघाने क्रिकेट पंडित उमेश 11 या संघाला. लेकिन सुमित ने जिस तरह से बल्लेबाजी की, बाकी बल्लेबाज अगर जो संघर्ष कर रहे थे, संघर्ष करने रहे थे, उनके लिए बिल्कुल एक ऐसी इनिंग है
इस विकेट पर रन बन सकते हैं, आप स्ट्राइक रोटेट कर सकते हैं, सिंगल बना सकते हैं, बड़े स्ट्रोक खेल सकते हैं, गेंद के मेरिट के हिसाब से खेल सकते हैं और एक बार फिर बढ़िया बहुत बेहतरीन बल्लेबाजी, सकारात्मक सोच के साथ आज इन्होंने बल्लेबाजी की है. जरी पराभवाच्या छायेत असले तरी देखील खेळ असा दाखवायला पाहिजे की प्रतिस्पर्धी संघ देखील सांगितलं पाहिजे की हा या समोरच्या संघाने फाईट दिले, पण हा एक हाती सामना पूर्णपणे पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 षटकामध्ये जवळपास 33 धावा म्हणजेच वेगवान तुफान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुमित डेकली की बात करें तो बिल्कुल एक अच्छी पारी खेल रहे हैं अपने टीम के लिए. शानदार बल्लेबाजी बिल्कुल अभी तक इन्होंने की है और स्ट्राइकर इन पर बल्लेबाज बिल्कुल इस वक्त तैयार. सुमित डेकली, सुनील नयन गेंदबाजी कर रहे हैं. फुल टॉस गेंद हवा में खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है आउटसाइड पर. देखिए ये बलवान है, ये बुद्धिमान है, बहुत बेहतरीन तरीके से बल्लेबाजी अभी तक हुई है. स्कोर 34 बगैर किसी नुकसान के. और मनीष पहले विकेट के लिए एक अच्छी साझेदारी. टेनिस बॉल क्रिकेटचा मॅथ्यू हेडन म्हणून सुमित देखील ओळखलं जाते आणि काय कलात्मक पुस्तकी फटक्यांची निवड आणि 20 षटकार देखील आज पाहायला मिळाले. सकाळपासून आपण जर पाहिलं, संध्याकाळपासून पाहिलं तर दुष्काळ पडला होता षटकारांचा, पण त्यानंतर मात्र जबरदस्त बॅटिंग सुमीची. त्या मागोमाग अंकित देखील त्या लईमध्ये खेळण्याचा प्रयत्न, जजमेंट चुकले, कॅच ड्रॉप होते. 2 क्षेत्रक्षे त्या ठिकाणी आलेत आणि आता अडचणीमध्ये अजून जास्त वाढ होते. क्रिकेट पंडित उमेश 11च्या दरम्यान एकाला 2 मध्ये 2 ला 3 मध्ये बदललं गेलंय. यालाच म्हणतात रनिंग बिटवीन द विकेट. सकारात्मक सोच के साथ मैदान के अंदर बहुत बेहतरीन बल्लेबाजी, लेकिन दूसरी तरफ से फील्डिंग इतनी अच्छी नहीं हो रही है. फील्डिंग का स्तर इतना अच्छा नहीं हो रहा है. डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को फील्डर का सहारा बनना बहुत जरूरी है, तब जाकर वो गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ता है. सुनील ने बिल्कुल फंसाया था, लेकिन स्क्वायर लेग पर जो खिलाड़ी है इन्होंने गेंद को जज नहीं किया. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे ऑन साइड पर, लेकिन गेंद के नीचे यहाँ गेंदबाज, अभी किसी की जरूरत नहीं है. सुमित की पारी समाप्त. जिन्होंने बनाए 29, 10 गेंदों का सामना करते हुए. प्रेक्षकांना एकदा विनंती करेन, सुमितची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. जोश भरासा ओ ऐसा मेळना ही जिंक चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. ऑस्करच्या बाहेरचा बॉल होता, पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न, लेस एलिव्हेटेड स्ट्रोक आणि खूप चांगली त्या ठिकाणी ऍक्शन गोलंदाजाची पाहायला मिळाली सुनीलची. आणि फलंदाज पहिला बाद झालेला आहे हर्षित शौर्य हर्षित ठाणे या संघाचा, पण त्याने त्याचं काम केलंय. जी सुरुवात मिळून द्यायची होती पहिल्याच 2 षटकामध्ये दडपणाला पूर्णपणे बाजूला सारलं आणि एक चांगली फलंदाजी सुमितच्या वतीने पाहायला मिळाली. 11 चेंडूंमध्ये 29 धावांचं एक स्पष्ट योगदान. और एक अच्छी इनिंग, एंड ऑफ द वेरी गुड इनिंग. और सुनील ने बहुत अच्छा कैच भी लिया. पहला विकेट, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए. और टप्पा खाने के बाद उछालता काफी लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंद. करुणा कोटियन बीच मैदान पर ऑफिशियल के तौर पर काम कर रहे हैं. प्रवीण हमारे साथ जुड़े हुए हैं, प्रवीण पाटिल, सतीश कुरूप, बिल्कुल आप देख रहे हैं ऑफिशियल के तौर पर बहुत अच्छा काम. और उसके साथ हमारे दोनों रेफरी, खास करके एक नई कंसेप्ट है, बहुत 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 बढ़िया काम रहा है. यावेळेस बघा ऑन साईडला बॅटचा फेस आपण पाहिला, कनेक्शन झालंय की नाही. दरम्यान एकदा तो पळून पूर्ण केलेले आहे, थ्रो देखील पाहिलाय, पण त्या ठिकाणी बॅकअप आहे की नाही ते पाहिलं नाही. दरम्यान ही मिळते 1 धाव. विश्वनाथ जाधवचं खातं खुललेलं आहे आणि धावसंख्या पोहोचते आता 39 या आकड्यावर. बघा म्हणतात ना की पुढे जायचे तर मागे बघून चालणार नाही, आणि तेच पाहायला मिळालं. सुमितच्या वतीनं फक्त पुढेच 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 जाण्याचा प्रयत्न, आणि त्याचमुळे त्याची एक रिदम असलेली फलंदाजी आपण एन्जॉय केली. बिल्कुल सही, बहुत बेहतरीन बल्लेबाजी रही है सुमित डेकली की. सुनील तैयार है. टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेकिन इस वक्त बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी की है. सुनील ने एक मौका दिया था, स्क्वायर लेग पर कैच छोटा, उसके बाद में बस सुमित डेकले का विकेट लिया. बढ़िया गेंदबाजी. सुनील पिछले मैच में भी अच्छा प्रदर्शन उन्होंने किया था, लेकिन फील्डिंग का स्तर इतना अच्छा नहीं रहा उमेश 11 का. एक्झॅक्टली. क्षेत्ररक्षणामध्ये खूप साऱ्या उणीवा जाणवल्या आणि त्याचमुळे त्याच संधीचा फायदा उचलताना फलंदाज भाव खाऊन गेले. फुल टॉस बॉल ऑन साइडला, स्लॉक स्वीप करताना बॉलला फेकून दिलंय सरळ स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. सुप्रीमो षटकार, आणि अशा पद्धतीने सामना झालाय फिनिश. खेळ खल्लास. शानदार स्ट्रोक देखिए, खूबसूरती के साथ गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ भेज दिया था. क्या जबरदस्त स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक, शानदार सिक्सर.
सुप्रीमो नंबर वन नंबर वन सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन ही झिंग चढू दे